रामकृष्ण हरी मंडळी. तर आळंदीला होती कार्तिकी यात्रा आणि ज्ञानेश्वर माऊलीचा संजीवन समाधी सोहळा पण होता. मग काय निघालो ना आम्ही, मस्त आमची गाडी काढली, निघालो. मग आम्ही थेट देऊगावला गेलो. देऊगावला गेल्यावर आमच्या घरची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती थोडीशी खंडन झाली होती, म्हणून ती मूर्ती खराब झाली होती, म्हणून आम्ही तिथं विसर्जन करून दिली आणि तिथं 5-10 मिनटं बसलो आणि थेट निघालो जायसाठी आळंदीले. तर आळंदीला पोहोचल्यावर सगळ्यात पहिले आम्ही गेलो गजानन महाराजच्या मंदिरात. मंदिरात गेल्यावर तिथं चप्पलचं स्टँड पहिलेच लागते. पहिली चप्पला काढल्या आणि मग लागलो आम्ही दर्शनासाठी. तर लय मोठं मंदिर आहे, वर चढा लागते, भरपूर भरपूर पायऱ्या आहे तिथं. चांगलं दर्शन झालं. मग तिथं महाप्रसाद पण चालू होता आणि मग महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय आम्ही पुढे थोडी जाणार आहे की. तर सगळ्यात पहिले आम्ही महाप्रसाद घेतला. मग भात भाजी आणि लाडू एवढं झाल्यावर आम्ही तिथंच गाडी पार्किंग लावली आणि तिथून निघालो ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिराकडे जाण्यासाठी. 1 किलोमीटरचा पायी पायी जावं लागते, कारण की तिकडे गाडी पार्किंग होतच नव्हती, एवढी गर्दी होती. तर आम्ही मंदिरात पोहोचलो आणि ही आहे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी स्थळ. जाऊ देत नव्हते आतमध्ये, कारण की ते रथ निघाला होता ना, म्हणून. तर आता रथाचं पण दर्शन झालं. मग मस्त आम्ही दोघंही पालखीच्या मागे मागे गेलो. आणि हे आहे आपले ज्ञानेश्वर महाराजांनी जे भिंत चालवली होती ते मंदिर आहे इथं. मग काय थोडीशी आणि तिथून निघालो. लोक कसे मस्त झोपले होते, बिचारे थंडीचे झोपले होते. मग आपली गाडी घेतली, गजानन महाराजच्या मंदिरात वापस आलो डबल आणि गाडी घेतली आणि आधी आपले थंडीचं घालून घेतलं बाबा, स्वेटर गिटर, आणि निघालो घरी जायला. ओके, बाय बाय.